हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2 लेसन नंबर 2 नंबर वर्क। तर आज आपण बघूया त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये नंबर्स म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा लेसन पूर्ण कशावर डिपेंड असणार आहे, तर नंबरवर डिपेंड असणार आहे। तर इथं फर्स्ट क्वेश्चन बघा, यूजिंग द डिजिट्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9 write 10 each of 2 3 4 and 5 digit numbers, read the numbers। तर हे आपल्याला काय करायचं आहे, राईट 10 प्रत्येकाचे किती लिहायचे आहेत, राईट 10 each of 2 3 4 and 5 डिजिट्स, म्हणजे यांच्यापासून आपल्याला नंबर्स बनवायचे आहेत। ओके, तर बनवूयात आपण काही नंबर्स। तर ते आन्सर बघा, आता याचे आन्सर क्वेश्चन नंबर फर्स्टचे आन्सर डायरेक्ट लिहून ठेवलेले आहेत मी, कारण आपला वेळ वाचवावा म्हणून याच्यामध्ये। तर 2 डिजिटचे बघा या पद्धतीने आपण घेणार आहोत। 3 डिजिटचे हे बघा, 4 डिजिटचे पण इथे लिहिलेत, 5 डिजिटचे पण इथे लिहून ठेवलेले आहेत। पण आपण कुठलाही नंबर लिहू शकतो। आता नॅचरल नंबरपासून बनणारे सगळेच नंबर आहेत, त्याच्यामुळे आपण कसेही 2 डिजिटचे असे मी डिरेक्टली 10 12 13 14 11 15 16 17 हे राईट करून ठेवलेले। तर हे बघू शकता तुम्ही इथे 3 डिजिटचे पण या पद्धतीने। तर 2 डिजिट म्हणजे काय, तर 2 अंकी संख्या। 3 डिजिट म्हणजे काय, 3 अंकी संख्या। 4 डिजिट 4 अंकी संख्या। 5 डिजिट 5 अंकी संख्या। तर या पद्धतीने आपण राईट करून घेतलेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। तर संख्या कितीही मोठी असू द्या बघा, आता हे जर आपल्याला जर 5 नंबर किंवा 5 डिजिटचा जो आहे तो जर रीड करायचा असेल तर एक शॉर्ट ट्रिक सांगते मी कसं रीड करायचं। तर आता इथं लिहिलेलं आहे, या पद्धतीनेच आपण खूप मोठा नंबर किंवा जी पण संख्या आपल्याला समोर येते ती आपण रीड करू शकतो। तर सुरुवातीला काय करायचं बघा, इथं जे दिलेले आहेत ना, युनिटपासून आपण स्टार्ट करणार, युनिटच्या प्लेसपासून। हे सुरुवातीला 3 डिजिटचे आहेत, 3 नंबर जे आहेत ते सुरुवातीला त्यांचा एक ग्रुप करायचा, त्यानंतर प्रत्येकाचे ग्रुप करून घ्यायचे। नंतर आपल्याला रीडिंगला सोपं जातं, म्हणजे इथून एक कट होणार आहे, इथून एक कट होणार आहे आणि इथून एक कट होणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की हा प्लेस कुठला आहे, युनिट, नंतर टेन्स आणि हा 100। मग हा जो आहे 10,000चा येतो, 10,000 म्हणजे 10 TH, नंतर 1000 नंतर काय असतं, लॅक। तर या पद्धतीने आपण कसं पुढे जात असतो। ओके, लॅक नंतर करोडमध्ये। तर इथं 10 डिजिट म्हणजे 2 डिजिट असल्यामुळे इथं 10 लॅक होणार आहे, इथं 10,000 होणार आहे, नंतर करोड। तर या पद्धतीने आपण नंबर आपण रीड करू शकतो की असे थोडेसे शॉर्टकट यूज करून। तर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन काय आहे। सेकंड क्वेश्चन जो आहे आपला बघा, फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो। तर आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, देवनागरी नंबर्स दिलेले, म्हणजे आपण मराठी जे नंबर असतात ते इथे दिलेले, इंटरनॅशनल नंबर्स दिले आणि नंबर्स रिटर्न इन द वर्ड, आपल्याला वर्डमध्ये पण त्यांना लिहायचं आहे। तर आपण बघूया तिथं देवनागरीमध्ये काय दिलेलं आहे, ॲज इट इज लिहायचं, याला काहीही करायची गरज नाही। आता 3 आपण इंटरनॅशनलमध्ये असं लिहितो, 2 असं लिहितो, नंतर 7 5 अँड 6। मग हा नंबर काय झाला, मी आत्ताच सांगितलं की याला सुरुवातीचे 3 डिजिट घ्यायचे, नंतर 2 डिजिट, म्हणजे हा झाला युनिट प्लेस, म्हणजे 100च्या नंतरचा जे आहे ते 100 नंतर आपण याला रीड करू शकतो आणि ही डिरेक्टली 1000मध्ये। मग इथं काय आहे 32, याला काय म्हणणार आपण, 32,000, 32,756 56 या पद्धतीने आपण त्याला रीड करू शकतो। आता इथं दिलेला इंटरनॅशनल नंबर आपल्याला तो करायचा आहे देवनागरीमध्ये। तर 6 असे लिहितात, नंतर 7, नंतर 8 5 अँड 9। ओके, तर इथे आपण हे आहे, तर हा काय आहे 1000चाच प्लेस आहे, म्हणजे 67,000 800 66
59. या पद्धतीने. आता इथं 1 0 3 and 4 हे झाले 1034. याला आपण असं लिहिणार आहोत 1034. कारण इथं 100च्या प्लेसला पण काही नाही आहे आणि 10 म्हणजे इथं डायरेक्ट 1000 आहे. 10,000च्या प्लेसला पण काही नाही म्हणून डायरेक्ट आपण 1000 घेतले. आता इथं दिलेलं आपल्या वर्डमध्ये 27,895. 27,800 इथं 8 देवनागरीमध्ये 895. 95 म्हणजे 9 and 5. या पद्धतीने. तर हा झाला आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व. ओके, त्या 3 नंबरचा क्वेश्चन बघा. आता त्यानंतर ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक्स प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल मेड अँड प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स टू provision storage and the green groceries. Read the taluka wise numbers and of the bags and write the numbers in words. आता त्यांनी तालुका वाईज इथे डिवाइड करून दिलेले आहेत. बॅग्स किती आहेत आपल्याला फक्त ते काय करायचं, रीड करायचं आहे आणि राईट करायचं आहे वर्ड्समध्ये. वर्ड्स म्हणजे मध्ये कसं, तर या पद्धतीने आपल्याला ते राईट करायचं आहे. आता तर इथं बघा, आता कोपरगावला काय सांगितलेलं आहे त्यांनी 12,740. तर 12,000 क्वेश्चन नंबर हा आपला 3 आहे. 12,740 तर ते या पद्धतीने दिलेलं आहे. तर आपण याला असं लिहिणार आहोत 12,740 या पद्धतीने. हे झालं फर्स्ट. आता सेकंड नंबर बघूयात काय आहे. शेवगावचं आहे 28,095. 28,095. 20,095. ओके, या पद्धतीने आपण त्याला वर्डमध्ये लिहू शकतो. नंतर थर्ड नंबरचा आहे बघा 31,068. कोणतं गाव आहे ते, कर्जत तालुका. 31,608 सॉरी, कर्जत जे आहे 31,608. ओके, त्यानंतर 4 नंबरचं बघूयात. जो राहिला संगमनेर आहे 10,972. 10,972. तर हा झाला आपला 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे. तर तो या पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे. ओके, तर बघूयात 4 नंबरचा क्वेश्चन जो आहे.
हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. इथं काही नोट्स दिलेल्या आहेत बघा. तर काय करायचं आहे आणि ते मल्टिपल करून त्याचे रुपीज किती होतं ते काढायचे आपल्याला. 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. रुपीज किती बनतात ते बघायचे. आता इथं डिरेक्टली बघा इथं दिलेलं आहे. तर आपण यांचं काय करणार आहोत, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करणार. यांचं कसं क्वेश्चन नंबर 4 आपण इथे सॉल्व करूयात. 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज म्हणजे आपण इथं काय करणार आहोत, फर्स्ट याला काय करणार सुरुवातीला 6 नोट्स ऑफ 10 रुपीज. क्वेश्चन नंबर जो 4 आहे त्याचा आन्सर इथे सॉल्व करते मी बघा. इथे दिलेलं आहे 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज म्हणजे इथं आपल्याला करावं लागणार आहे मल्टिप्लिकेशन. ओके. त्यानंतर आहे 5 नोट्स ऑफ 100 रुपीज म्हणजे इथं मल्टिपल करायचं आहे आपल्याला 5 ने 100 रुपीजला. आणि इथं 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. 10 रुपीजच्या नोट्स आहेत आणि 14ने मल्टिपल करणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला 1 सोबत कधी पण कोणत्याही नंबरने मल्टिप्लिकेशन करायचं असतं तेव्हा काय करायचं आहे, ॲज इट इज लिहून टाकायचा. हा जो खालचा नंबर आहे ना तो ॲज इट इज लिहून टाकायचा. आणि पण मात्र वरती समोर सगळे 0 पाहिजेत. नाही तर नंबर असेल तर मल्टिप्लिकेशन रॉंग होतं. इथं वरती 0 आहेत म्हणून आपण काय लिहिणार आहे, हा 20 ॲज इट इज घेतला आहे मी. आणि हे जेवढे पण 0 आहेत ते लगेच तिथं समोर मी राईट करून घेणार आहे. 30 राईट केलं म्हणजे इथं किती झालेलं आहे आपलं 20,000 रुपीज. इथं पण सेम 1 आहे आणि पुढे 0 आहेत म्हणजे मी 5 ॲज इट इज राईट करणार आणि 0 समोरचे आहे जे की आहे ते राईट करणार आहे. इथं पण तेच करणार आहे. मग हे झाले, या पद्धतीने आपण राईट केलेलं आहे. तर आपल्याला यांची ॲडिशन करायची आता. इथं आपले आहे 20,000. त्यानंतर आपण 500 रुपीज घेणार आहोत. त्यानंतर आपलं आलेलं ॲडिशन जे आहे ते इथं बघा 140. मग आपले टोटल करायचे आपल्याला ॲडिशन करून 0 4 6. हे बघा हा 0 ॲज इट इज आणि हा इथे. मग आपले टोटल जो नंबर आलेला आहे तो किती आहे, मग आपला टोटल नंबर जो आलेला आहे तो आहे 20,640. हे आपलं फायनल आन्सर. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. हा झाला फर्स्ट क्वेश्चनचा. नंतर त्याच्यातलंच बघा 4 नंबरचा सेकंड क्वेश्चन जो आहे 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज. नंतर 12 नोट्स ऑफ 100 रुपीज. 8 नोट्स ऑफ 10 रुपीज. सॉल्व करणार आहोत आपण. पहिल्यासारखं 15 ॲज इट इज घ्यायचे. समोर 0 0 आहेत म्हणून ॲज इट इज लिहिले. इथं पण 12 ॲज इट इज, समोरचे 0 खाली घ्यायचे आणि 8 आणि 1 0. मग आपल्याला यांची सगळ्यांची ॲडिशन करून घ्यायची आहे. 15,000 नंतर इथं 1200 आहेत म्हणजे इथं आपल्याला या पद्धतीने लिहायचं आहे. नंतर 80 यांची ॲडिशन करणार आहोत आपण. 0 8 2 6 अँड 15 म्हणजे इथं आपलं फायनल जे आन्सर येणार आहे ते आहे 16,280. हे आपलं फायनल आन्सर. तर या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केलेला आहे. त्यानंतर बघूयात आपला 5 नंबरचा क्वेश्चन जो आहे राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 4 5 0 3 7 ओनली वन्स. आता आपल्याला एवढे जे डिजिट दिलेले आहेत ते आपल्याला एकदाच यूज करायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला एक कुठला नंबर करायचा आहे 5 डिजिट नंबर कुठला, स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट 2 नंबर बनवायचे. तर आपण बिगेस्ट नंबर बनवूयात अगोदर. तर बिगेस्ट नंबर बनवण्यासाठी आपण बघा आता इथं क्वेश्चन नंबर 5चं आन्सर बघूयात. तर इथे दिलेला आहे 4 5 0 3 आणि 7. तर बिगेस्ट नंबर बनवण्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बिगेस्ट नंबर कोणता असणार आहे तर बघा कधी पण बिगेस्ट म्हणजे मोठे मोठे नंबर अगोदर लिहायचे. सुरुवातीला काय येणार 7, त्यानंतर 5, नंतर 4 आला की त्यानंतर येणार आहे 3 आणि 3 नंतर येणार आहे आपला 0.
तर हे होऊ शकतं का मोठं, सांगा बरं याच्यामध्ये. तर हो, तर बिलकुल हेच होणार आहे आपला बिगेस्ट नंबर. त्यानंतर आहे आपला स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर जो आहे ना त्याच्यापासून सुरुवात करायची, स्मॉल नंबरपासून. मग 3 घ्यायचा, पण आता याच्यामध्ये 0 पण आहे, तर मग 0 कधी घ्यायचा, तर कधी पण स्मॉलेस्ट नंबर घेतल्यानंतर लगेच 0 घ्यायचा. म्हणजे त्याचं जे आहे तो प्लेस जो आहे 0चा तो मोठी संख्या होत नाही, ती छोटी संख्या होती. मग नंतर याच्यानंतर छोटे छोटे नंबर घ्यायचे. 3 नंतर काय असणार आहे 4, 4 नंतर काय असणार आहे 5, 5 नंतर असणार आहे आपला 7. तर या पद्धतीने आपण स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट नंबर बनवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला या प्रॅक्टिस सेटमधला राहिलेला 6 नंबरचा क्वेश्चन बघूयात. द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिवन बिलो. यूज दिस इन्फॉर्मेशन्स अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. आता इथं काही प्लेसेस दिले, त्यांचं पॉप्युलेशन्सची स्ट्रेंथ दिलेली आहे. तर आपल्याला इथं काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, आन्सर द्यायचं. इथे आपण क्वेश्चन नंबर 6 राईट करूयात. विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन अँड व्हॉट इज इट पॉप्युलेशन. आता अगोदर आपल्याला हे सगळे रीड करावं लागेल, कुठल्या याचं जास्त आहे. तर ताला इथलं जे आहे 40,642 आहे. देन गगनबावडा इथलं जे आहे ते 35,777. देन बोदवाड इथलं जे आहे 91,256. देन वेले इथं आहे 54,497. देन मोरवाडाचं आहे 85,819. इथं मोरगाव 87,012. देन भामरगड 35,950. आष्टी 76,201 अँड फॉशी 92,173. तर आपल्याला क्वेश्चनने विचारलेलं आहे कुठे जास्त आहे आणि किती आहे. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण इथं फाइंड आउट करू शकतो. तर आपल्याला सुरुवातीला 1000चा प्लेस शोधणं आहे. 1000 प्लेस शोधला की आपल्याला ती बिगेस्ट नंबर असणार आहे इथं, म्हणजे जास्त विचारलेलं आहे, ग्रेटेस्ट विचारलेलं आहे, तर आपल्याला तो बघावं लागेल. इथं 40 तर येणार नाही, 35 नंतर 91, 87, 35, 54, 85, 92 अँड 76,000 आहे. तर सगळ्यांच्या लक्षात असणार आहे ते कुठलं आहे, तर ते 92,000 आहे. कुठलं आहे ते, वाशी, तिथलं आहे 92,173. हे आहे ग्रेटेस्ट. नंतर आहे विच प्लेस मोरवाडा और मोरगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. तर मोरवाडा आणि मोरगावमधलं कोणाचं ग्रेटेस्ट पॉप्युलेशन आहे. आता इथं बघा मोरगाव आहे इथं आणि इथं आहे मोरवाडा, इथं आहे. याचं 85 आहे आणि याचं काय आहे 87,000 आहे. म्हणजे ग्रेटेस्ट ग्रेटर आहे म्हटल्यानंतर कोणाचं असणार आहे मग 87,000 असणार आहे. मग कोण असणार आहे, याचं सेकंडचा आन्सर असणार आहे मोरगाव. 87,012 हे त्याचं जास्त आहे. नंतर थर्ड नंबरचा आणि लास्ट क्वेश्चन बघा. विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन अँड हाऊ मच इज इट. थर्ड नंबरचं जे आन्सर असणार आहे तर याच्यातलं आपल्याला सगळ्यात कमी असणारं कुठलं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे. तर इथं बघा आपल्या लक्षात येईल 85 हे सगळे जास्त आहेत, 40 आणि त्याच्यानंतर असणारा जो सगळ्यात कमी असणार आहे तो आहे 35,000 आणि त्याचं गावाचं आहे गगनबावडा. आणि ते किती आहे तर 35,777. तर या पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस सेट जो आहे आपला सेकंड तो सॉल्व केलेला आहे. थँक्यू.